माते तुझे ध्यान आम्हास राहू, तुझे नाम अमुते मुखासे येऊ, माते तुझे आम्ही दासानुदास, नमस्कार माते तुझ्याच गुणास. एक बैरागी जाताना हरिगुरुजींचा ज्वर सोबत घेऊन गेला. तरी देखील एकंदरीत त्या ज्वराचा परिणाम म्हणजे थकवा हरिगुरुजींना अनेक दिवस जाणवत होता. मात्र तरी देखील नियमाने आन्हिके करणे सुरू होते. कृष्णानंद स्वामी गावाहून परत आले. त्यांचेही दैनंदिन आचरण सुरू होते. दरम्यान कृष्णानंद स्वामींना एक अनुभव आला. त्यांना सद्गुरूंनी दृष्टांत दिला. सद्गुरू सिद्धनाथ महाराजांना विचारून अनुष्ठान करावे असा संकेत दिला. तसे स्वामींनी हरिगुरुजींच्या कानावर घातले. लगेचच सायंकाळच्या मंत्रजपाच्या वेळी हरिगुरुजींनी सद्गुरूंना साद घातली. भक्तवत्सल सद्गुरू लगेचच त्यांना आज्ञा देते झाले. सद्गुरू म्हणाले, कृष्णानंद स्वामींनी स्वतंत्र राहून अनुष्ठान करावे. ते 6 महिन्याचे असेल. सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे कृष्णानंद स्वामींनी नगरच्या खाकीदास बाबा मठामध्ये राहून अनुष्ठान करण्याचा निर्णय घेतला. हरिगुरुजींना आता बरे वाटत होते. कुठलेही नवे व्रत किंवा अनुष्ठान करण्याऐवजी कृष्णानंद स्वामींना त्यांच्या अनुष्ठानात मदत करणे हेच त्यांचे कार्य होते. स्वामींच्या याच अनुष्ठानात सद्गुरू आज्ञेने विशेष असे 21 दिवसांचे पूजन होते. त्यात एक दिवस हरिगुरुजी तिथे खाकीदास बाबा मठात गेले असताना त्यांनी पाहिले की मध्यान्नीच्या नैवेद्याच्या वेळेला भोजनाकरता 12 आसने मांडून सजवून ठेवलेली होती. आता स्वामी तर एकटेच होते. फार तर फार अंबाबाईचा नैवेद्य. हरिगुरुजींना प्रश्न पडला की इथे एवढी आसने का घातली असतील. हा विचार करून थोड्या वेळात काही वस्तू आणून देण्यास ते पुन्हा पोहोचले तर त्यांना एका दिव्य अनुभवाचा आनंद घेता आला. द्वारातूनच त्यांनी वंदन केले. त्या ठिकाणी आत भोजनास सद्गुरू श्री सिद्धनाथ महाराज, श्री दत्त महाराज, श्री शंकर भगवान, माता पार्वती, श्री गणपती, श्री भगवान विष्णू, माता लक्ष्मी, श्री ब्रह्मदेव, माता सरस्वती, प्रभू श्रीराम, माता सीतामाई आणि वीर हनुमंत अशा देवता प्रत्यक्ष भोजन करताना दिसत होत्या. त्या सर्वांनी भोजनोत्तर हरिगुरुजींनाही आशीर्वाद दिले. कृष्णानंद स्वामींची साधनेतील उन्नत अवस्था तेव्हा हरिगुरुजींना या प्रसंगात पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली. या अनुष्ठानानंतर काही महिने लोटले. रमाबाई शांत खिन्न मनाने बसलेल्या होत्या. जवळच हरिगुरुजी देखील होते. त्यांचीही नजर स्थिर होती. त्या उभयतांकडे पाहून कृष्णानंद स्वामी बोलत होते. रमा बाई, लवकरच बाहेर पडावे या दुःखातून. पूर्ण गर्भार्पण होऊन अपत्य जन्मास येऊन मृत निपजणे हे किती क्लेशदायक आहे ते जाणून आहोत. मात्र यातून बाहेर पडावे लागेल तुम्हाला दोघांनाही. एक भ्रष्ट योगी असा जीव होता, त्याला मुक्ती मिळण्याचं तुम्ही निमित्त कारण ठरला आहात.
स्वामींच्या अशा समजावण्याच्या शब्दांनी विस्मयाने आणि आधाराने दोघेही स्वामींकडे पाहत होते. रमाबाईंची यानंतर काही दिवस विश्रांती झाली. त्या हळूहळू पूर्ववत कार्य करायला लागल्या. प्रपंचाचे गाडेही सुरळीत सुरू झाले. शांत बसलेल्या स्वामींना पाहून हरिगुरुजी म्हणाले, दादा, सद्गुरूंनी निर्जन स्थानी जाऊन बीजमंत्र अनुष्ठान आणि शिवशक्ती उपासना करण्याचा आदेश दिलाय. आपल्याशी चर्चा करून पुढील नियोजन ठरवायला सांगितलंय. स्मित हास्य करून स्वामी म्हणाले, हरी, साधनेसाठी तू कुठेही गेलास तरी माझी आता ना नाही. पण प्रपंच सोडून तू असं उगाच भटकत फिरलास तर मात्र तू मूळ उद्दिष्टांपासून दूर जाशील की काय अशी मला भीती वाटू लागते. तू ठरव अनुष्ठानाचे, मात्र रमेला सोबत घेऊन जा. पण दादा, हरिगुरुजी जरा शंकेच्या स्वरात म्हणाले, त्यामुळे माझं सगळं लक्ष हे घरी काय हवंय काय नको यामध्ये लागेल. मग अनुष्ठान कसे काय पार पडणार? कृष्णानंद स्वामी गंभीरपणे म्हणाले, हरी, प्रापंचिक माणसं आहोत आपण. प्रपंचाकडे दुर्लक्ष करून किंवा त्याचा अव्हेर करून आपण परमार्थ कितीही साधण्याचा प्रयत्न केला तरी तो एकेरी प्रवास ठरतो. मनात कुठलाही किंतु नसताना परमार्थामध्ये उतरणं हे खरं यशस्वीतेचं पहिलं पाऊल आहे. मागे धाके गुंतलेले असताना एकट्या मनाला पुढे सरता येत नाही. दामटता मात्र येतं, पण हे दमन असतं आणि दमनाला नेहमीच बाहेर पडण्यासाठी तोंड फुटलेलं असतं. दमन हे नक्कीच दबा धरून कुठेतरी बसलेलं असतं. जेव्हा संधी मिळते तेव्हा ते उसळून बाहेर येतं आणि उफाळून बाहेर पडतं देखील. आणि लक्षात ठेव, दमनाची वाफ जेव्हा अशी बाहेर पडते तेव्हा तिची शक्ती नक्कीच वाढलेली असते, शिवाय विकृतही झालेली असते. त्यामुळे दमन जेव्हा सुप्तावस्थेत असेल तेव्हा ते त्याचं बाह्य स्वरूप जरी दर्शवत नसलं तरीही ते इतर सगळ्या गोष्टींना शबलित करीत असतं. त्यामुळे दमनाचे फार चांगले परिणाम कशावरही आढळून येत नाहीत. विशेषतः जेव्हा जेव्हा मनाला आपण एकाग्र करण्याचा प्रयत्न करता तेव्हा दमन त्याला होऊच देत नाही. कारण ज्या ज्या विषयाचा आपण विवेक न बाळगता दमन करतो तो विषय एकाग्रतेमध्ये अडथळा आणतो. मग कुठलं अनुष्ठान आणि कुठली साधना? मग दादा कसे करावे? हरिगुरुजी विचारते झाले. स्वामी लगेच उत्तरले, प्रपंचाला दूर सारू नकोस हरी. प्रपंचाला अडथळा न मानता साधना मार्गातील एक सोपान मानावा. देह आहे म्हणजे देहाची इंद्रिये आलीच, आणि इंद्रिये म्हटल्यावर त्यांचे भोग आलेच. प्रपंचात असणाऱ्या माणसाने धर्माविरुद्ध म्हणजे धर्माच्या अविरुद्ध म्हणजे धर्माच्या नियमानुसार भोग भोगणे म्हणजेच फक्त इंद्रियांना शांत होणे होय. हे गीतेत साक्षात भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि निवलेली इंद्रिये म्हणजे मनाशी असंग करणारी केवळ शरीर यंत्रणा. त्यामुळे त्यांचा मनाच्या एकाग्रतेत कुठलाही बाध येत नाही. इंद्रियांना त्यांचे काम सुखाने करू देणे हीच मनाच्या एकाग्रतेसाठी समजून उमजून केलेली योजना आहे. हे निर्णय विवेकाने घ्यायचे असतात. त्यासाठी आपण आपल्या मर्यादा जरूर ठरवून घेतल्या की विषय मिटतो. कृष्णानंद स्वामी सांगताना थकत नव्हते. हरिगुरुजी देखील त्यांच्या ज्ञानाचा प्रवाह असाच ऐकू इच्छित होते. पुढे हरिगुरुजींचे समाधान झाले का? ते अनुष्ठानाला कुठे गेले? हे सर्व पाहूयात पुढील कथा भागात. ओम नमो नारायण.
जगदम्ब हंसतीर्थ स्वामी ॐ नमो नारायणाय जय जगदम्ब हंसतीर्थ स्वामी